म्हातारपणी सुखात राहायचे असेल तर हे सिक्रेट्स आजच जाणून घ्या। तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपाच्या निवासस्थानीच राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचे आयुष्य स्वतंत्रपणे जगता येईल। आयुष्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, मुलांच्या, संसाराच्या, तरी देखील स्वतःसाठी काहीतरी बँक बॅलन्स किंवा दागिने असे काहीतरी जपून ठेवा, जेणेकरून म्हातारपणी ते तुम्हाला कामी येतील। आपली मुलं पुढे गेल्यावर देखील आपली काळजी घेतीलच असे नसते। काही मुलं प्रामाणिकपणे घेत असतील, त्यांना माझा सलाम, पण सगळीच तशी नसतात, म्हणून स्वतःचा थोडाफार स्वार्थ साधून ठेवला पाहिजे, जेणेकरून म्हातारपणात त्यांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही। तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा। आंधळेपणाने सगळी संपत्ती दुसऱ्याच्या नावे करण्याची घाई करू नका, कारण हे कलियुग आहे, केव्हा धोका मिळेल सांगता येत नाही। तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्धापकाळात ते तुमची सेवा करतीलच, कारण काळ बदलतो, विचार बदलतात। आपल्याला समजून घेणारे आणि आपलेसे वाटणारे मित्र बनवा, यामुळे आयुष्य सुखात जाईल। स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका, अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील ठेवू नका। तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका, त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा। मुलांना जेही संस्कार करायचे आहेत ते लहानपणीच करा, जेणेकरून मोठेपणी ते संस्काराने वागतील। जेव्हा माणूस मोठा होतो, स्वविचारी होतो, तेव्हा त्याला दुसऱ्याचे विचार पटत नाहीत, म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या मनावर चांगले विचार कोरावेत। शक्य असेल तर तुम्ही मुलांपासून वेगळे राहा, त्यांना त्यांचे जीवन जगू द्या। त्यांच्या खूप जवळ राहिल्याने त्यांना किंमत नसते, त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दूर राहाल। सगळ्यांचे ऐका, परंतु निर्णय मात्र स्वतःच्या विचारांवरच घ्या, नाहीतर समाजात एक घराची 2 घरं करणारे खूप मिळतील। स्वतःच्या शरीराची, मनाची आणि तब्येतीची काळजी घ्या। वयोमानाबरोबर लहान मोठे दुखणे चालूच असते, त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका, ते स्वीकारायला शिका। स्वतःचे जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, जे आवडेल ते करा, ज्या ठिकाणी जावेसे वाटेल तिथे जा, परंतु आनंदी राहा। दरवर्षी एखाद्या पर्यटन स्थळाला फिरायला जा, त्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छा वाढेल। आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी दुःख सुद्धा नाही, यावर विश्वास ठेवा। जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाहीत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला लागा। शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवन हे एकट्याला जगावं लागतं, कारण या स्वार्थी दुनियेत कुणीच कुणाचं नसतं। जे आपल्याला आज आपलेसे वाटतात, उद्या ते परके होतात, म्हणून कधीच कोणाकडून आपल्या सुखाची अपेक्षा करू नका। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।